साहेब आत्ता पुन्हा एकदा रसिका पाटील मैदानामध्ये उतरलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी. आजूबाजूला फिरताय, काय वाटतंय, वातावरण काय आहे? आता कसं आहे, काम करणाऱ्याला वातावरणाचा अंदाज घेण्यापेक्षा तुम्ही सामान्य जनतेत जाऊन जर अंदाज घेतला तर तुमच्या ते लक्षात येईल. आणि म्हणजे मला मगाशी तुम्ही जे येताना सांगितलं की तुम्हाला म्हणजे लोकांची अप्रोच, हाच माझी जमेची बाजू आहे. मी कधी काही वेळा माझ्यावर नाराजी सुद्धा होते की बाबा आम्ही इथं आणि डायरेक्ट संपर्क, पण मला ते नॅचरल माझ्यामध्ये आलं की बाबा मला नेता म्हणून जगायचंच नाही किंवा राहायचंच नाही आहे, मला कार्यकर्ता म्हणून राहणं सोपं होतं की त्यामुळं लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करतील. आणि मला खात्री आहे की केलेलं काम, लोकांच्या सुखादुखात झालेला सहभाग आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करण्यासाठी रसिकांना ते परत एकदा संधी देतील. असा तुम्हाला विश्वास आहे? 100%. आपला जर मतदारसंघ बघितला तर आपलं एक शुगर केन इंडस्ट्रीमध्ये असलेला महत्त्वाचा पट्टा आहे आपला. म्हणजे कारखानदारी क्षेत्र आहे, सुपीक जमीन आहे, काळी जमीन आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. सहकार्याची चांगली क्रांती आपल्याकडे रुजलेली आहे. जर बघितलं तर शिंगणापूर, दोनवडे, वाखरे वगैरे हा आपला असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाकडे जाताना तुम्ही काय विजन घेऊन जाणार आहात, हा महत्त्वाचा भाग आहे. मी आता जे प्रश्न विचारला चांगला आहे की शुगर केन आहे, सदन मतदारसंघ माझा आहे, शहरा शेजारचा मतदारसंघ. बरोबर. ह्या मतदारसंघातल्या लोकांची म्हणजे इतर तालुक्याचं राजकारण किंवा हे वेगळं पडतंय आणि आमच्या ह्या मतदारसंघाचं किंबहुना तालुक्याचा विचार केला तर राजकारण वेगळं. कारण पहिल्यापासून सदन असलेला हा साखर बेल्ट आहे. बरोबर. आणि त्यामुळं आमच्या इथं तुम्ही जर बघितला तर इतर तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण. हो हो अगदीच. पण ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या मतदारसंघामध्ये गटातटापेक्षा लोकांना व्यक्ती जर योग्य वाटला, बरोबर. म्हणजे थोडक्यात सूत्र जर सांगायचं झालं तर तुम्ही जर योग्य वागला, व्यवस्थित वागला तर हीच लोक डोक्यावर घेतात. बरोबर. पण तुम्ही जर चुकीचं वागला तर हीच लोक पायाखाली घेतात. ह्याची जाणीव असणारा मी कार्यकर्ता. त्याच्यामुळं इथल्या लोकांना तुम्ही काम केलं नाही केलं याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी कसं राहिलाय, बरोबर, हे महत्वाचं आहे. मग सामान्य माणूस सुद्धा तुम्हाला तेवढ्या आपुलकीनं ठेवतोय, ह्याचा अनुभव मी स्वतः घेतोय.